की नाही आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत एमपीएससी दिली 2000ची आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003 ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य, न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे. आपल्या समोर फक्त सक्सेस दिसतं. कदाचित त्याच भाषेत वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर आज मी तुमच्या समोर एक वरिष्ठ संधी अधिकारी म्हणून दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या. मला वाटत त्याच्यातले कोणत्याही उपमेचं मी लायकी नाही आहे. परंतु ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005 त्याच्या अगोदरपासून म्हणजेच 1997, 1998, 1999 या 3 प्रयत्नामध्ये मी फक्त इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकलो होतो. यशाने अपयशाने खचून गेलो होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखा विचार करताना हा मी विचार केला की नाही आता 2000 आपण इंटरव्ह्यू झालो, सिलेक्शन नाही झालं म्हणून आपल्या हातात काहीतरी असावं म्हणून विचार करून परत एमपीएससी दिली 2000ची आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003 ला लागला. 4 वर्षे त्याच्यामध्ये गेली. आज कदाचित त्याच्यावरती विचार होऊ शकतो की ते योग्य होतं, अयोग्य होतं. आणि मग 2003 ला रिझल्ट लागल्यानंतर मधल्या काळामध्ये मी लेक्चरशिप पण केली, वेगवेगळ्या नोकऱ्या पण केल्या आणि 2004चा अटेम्प्ट देऊन फायनल सिलेक्शन झालं. तर आज फक्त सक्सेस दिसतंय. याच्या पाठीमागचे फेलियर्स, अपयश, याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत का? आणि ते अभ्यास जर केलं, कारण आज कदाचित माझा फोटो तुमच्या समोर येत असेल, तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत असेल, मीडिया छापत असेल, काही व्यक्ती बोलत असतील, कुणी चांगलं बोलत असेल, कुणी वाईट बोलत असेल, तर यश याच्या अगोदर अपयश यायलाच पाहिजे याची गॅरंटी नाही, आवश्यकता नाहीये. पण अपयश आलं आणि तुम्ही जर माझ्याशी कम्पेअर करायला लागले, त्या हिरोईनशी कम्पेअर करायला लागले, बिलियनरशी कम्पेअर करायला लागले आणि तो न्यूनगंड आला आणि त्या न्यूनगंडावरून आपण चुकीचे निर्णय घेतले तर ते मात्र शोकातिंगा या समाजाची ठरेल, तरुण वर्गाची ठरेल. आणि ती शोकातिंगा आपल्या सर्वांना होऊन द्यायची नाही, यासाठी हा संवाद करणार आपल्या समोर आलेलो आहे मी. आता ही शोकांतिका का होऊ द्यायची नाही? कारण जगामध्ये जर बघितलं तर जनजी ज्याला म्हणतो आपण, सर्वसाधारणपणे 1997 ते 2012 ह्या काळात जन्मला आलेले हे सर्वजण अत्यंत तरुण आहेत. जगामधला सर्वात जास्त तरुण पिढी भारतामध्ये आहे. आणि जगातली सर्वात मोठी संपत्ती आता कोणती असेल ते तरुण. आणि तेही असे तरुण ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अपार कष्ट करण्याची तयारी आहे. असे तरुण आपल्याकडे असताना तरी त्यांच्यामध्ये नैराश्य, न्यूनगंड ही धोक्याची घंटा आहे. आणि धोक्याच्या घंटेला सर्व स्तरावरून आपल्याला काम करावं लागणार आहे. ते सामाजिक स्तरावरती करावं लागणार आहे, कौटुंबिक स्तरावरती करावं लागणार आहे, राज्य स्तरावरती, देश पातळीवरती करावं लागणार आहे, तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून करावं लागणार आहे. आणि ते कोणतं काम असणार आहे काढून टाकतो मी. आवाज येतोय? हे जर करायचं असेल तर आपल्याला याच्यामधला विचार समजून घ्यावा लागेल. ही जी नवीन पिढी आहे याला जुन्या रूढी परंपरा मान्य नाहीत. आपल्या काळात आई वडिलांनी सांगितलं उभं राहायचं, त्यांनी म्हणलं हे योग्य, ते मान्य करायचं, त्यांनी सांगितलं हे योग्य, मान्य करायचं. आजच्या तरुण पिढीला, विशेष करून जनजीला हे मान्य नाही. आणि त्याचं चुकीचं काहीच नाही. कारण आपण वास्तववादी असलं पाहिजे. डिजिटल युगामुळे जगातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्याच्यातल्या चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करणं, चांगल्या गोष्टी अडॉप्ट करणं आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. आणि या तरुण पिढीला हायरार्की मान्य नाही आहे, उतरण मान्य नाही आहे, तो अमुक एक नेता म्हणून मला मान्य नाही. हे सर्वजण नेते आहे, यांच्यामध्ये लिडरशिपच्या सर्व क्वालिटी भरलेल्या आहे. गरज फक्त आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. ती दिशा दाखवण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे.